दर्यापूर शहरातील शासकीय रुग्णालय हे नेहमी या ना त्या मुद्द्यांवर मोठ्या चर्चेत असते आणि या चर्चासत्रांना कारण म्हणजे दर्यापूर रुग्णालय येथील अधीक्षक दर्यापूर शहरातील रुग्णालय येथे आज तिथे ॲडमिट असलेले रुग्ण यांच्या जेवणात अड्या निघाल्याचा धक्कादायक बातमी समोर आली आहे। जेवण निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप व प्रत्यारोप होत आहे। जेवण निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहे। या प्रकारामुळे दर्यापूर रुग्णालयाचे अधीक्षक हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं स्पष्ट होत आहे। कारण अधीक्षकांनी जर व्यवस्थितरित्या व्यवस्था दिल्या तर ही बाब कधी येणारच नाही। मात्र हम करे सो कायदा असे वागणारे अधीक्षक यांच्या भोंगाळ कारभारामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत। यावेळी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरिता आलेल्या रुग्णांसोबत महिला यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे। ही एवढी मोठी बाब आता तरी शासनाच्या लक्षात येईल का? दर्यापूर रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई होईल का की आमदार खासदार यांच्या आशीर्वादाने हे प्रकरण दबून जाईल असा सवाल नागरिक करीत आहेत। तिथं गेल्यावर आम्ही जेवायला बसलो। जेवायला बसताना हे दादा होते, ह्या ताई होत्या, आम्ही बसलो जेवायला। यांनीच आम्हाला सांगितलं का याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणे। मग मी चेक केलं, मी पाहिलं सोडा काय म्हणून, हे सोडे आहेत काय तर का बा मिरी आहेत म्हणून, मोहरी आहे। तर मग तसंच हा डब्बा घेऊन आम्ही कार्यालयामध्ये गेलो। तिथं अमरावती जिल्ह्याचे जे साहेब लोक होते ते हजर होते, डॉक्टर लोक होते, कर्मचारी होते आपले सरकार दवाखान्यातले। त्यांनी सर्वांनी हातानं काढून चेक केलं। त्यांनी पण सांगितलं का हे सोंडे किडे आहेत म्हणून त्याने कबूल केलं। हो, कबूल केलं। तुमचं नाव काय? माझं मीना वाघपांजर। मीना वाघपांजर। कोण आहे तुमचं बिमारी इथं? माझ्या 2 मुली आहेत, माझा भाचा आहे। तुमचा भाचा आहे? हो, यानं अगोदर याची भाजी खाल्ली पण इथं बसून। असं का? हो, नंतर जेवण केलं। हा किती लोकांनी डबे घेतले असे? सर्वच लोकांनी घेतले, सर्वांनी घेतले। सर्वांनी घेतले। याच्या पण तुमच्या याच्यात काय निघाल? निघाला तर मी पहिले दाखवलं तर ते बाई आली माझ्याजवळ। ते सर लोक गेले, आम्ही तिथं गेलो तर सांगाले तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगितलं म्हणे आगाऊपणा करायचा म्हणे। हे सरले कायले दाखवलं म्हणे, त्या म्हणे मी नोकरी जाईन म्हणे। मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं। त्याच्यापेक्षा सर पेशंट म्हटलं मारून टाक, मोरू राहिले का म्हणे पेशंट म्हणे, घरी निघत नाही का म्हणे। मी आमच्या घरी निघत नाही अशी म्हणत जाय ती बाई। जाय म्हणे जेवून घे, करून घे म्हणे, असं म्हटलं। उद्धट भाषा दिली। हसत जात ते सर गेले त्यावेळेस हसत जात जाते। असं का? सर जाताना? हा, सर गेल्याबरोबर सर्वजण हसत जात। हो, म्हणजे त्याची मिले बघत आहे का? हा, म्हणजे सरचिन द्यायची? हा, नाही ते सर गेले, सर लोक गेले बाहेर। कर्मचारी होते त्यांच्या ते चर्चा चालू होती राहते। जे अमरावती जिल्ह्याचे साहेब लोक ते निघून गेले। आता यांची जे कोणती चर्चा होती, काय कोणत्या गोष्टी होत्या त्यांना माहिती, ते त्यांच्यातच संवाद साधत होते, हसत होते। त्याच्यानंतर ते जे स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी आम्हाला देणारी जे सेविका आहे ते तिथपर्यंत आली आणि ह्या बाईला अगोपणानं बोलत बसली। एवढ्या शानपणा कोण सांगत का म्हणे, साहेबापर्यंत जाऊन तू दाखवायचा म्हणे, मेले का म्हणे पेशंट म्हणे। तुम्ही पेशंट कधी भरती केला इथं? कालच केले। कालच केला? काल दिनांक 29/8. आज 30/8. हे प्रत्येकांच्या डब्यात निघालं का असं? हो, सर्वांच्याच निघालं। असे किती म्हातारे आहेत त्यांनी खाऊन घेतलेलं आहे सर्व। त्यांनी समजलंच नाही, त्याला वाटलं का मोरी, ते सगळं सांगू आम्हालाच वाटलं म्हणजे मोरी आहे ते। मग पेशंटले काही तर मारायला ठेवून राहिले का हे असे कर्मचारी? बरं, येतो ना त्याची दवाखान्यामध्ये पेशंट कशासाठी येत असते? आजार चांगला झाला पाहिजे म्हणून येतात ना? हो, आधार। हो, तुम्हाला सोय बरोबर आहे ना तशी? हा, नाही सोय चांगली आहे, डॉक्टर लोक चांगले आहेत, नर्स वगैरे सर्व कर्मचारी सर्व चांगले आहेत इथं। बस फक्त अळ्याचाच प्रॉब्लेम, फक्त जेवणाचीच प्रॉब्लेम येत आहे इथं।